महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जुन्नर उपविभाग परिसरामध्ये मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते। आंबेगव्हाण येथे राहणारे मधुकर रामजी गायकर वय 65 वर्ष, व्यवसाय शेती, यांच्या गोठ्यातील 2 म्हशींपैकी एक म्हैस 12 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळेस चोरी गेली होती। त्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेश भाऊ मोरे राहणार कळवड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने वरील गुन्हे केले असून त्याच्याजवळ पिकअप 4चाकी वाहन आहे। त्या बातमीच्या आधारे संशयित आरोपीबाबत माहिती काढून खात्री करत असताना 24 डिसेंबर रोजी रात्री तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे आणि त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात म्हैस विक्रीसाठी घेऊन जात असून ते सध्या खुबी गावच्या जंगलाजवळ आहेत अशी बातमी मिळाल्याने तपास पथकाने आरोपी नरेश भाऊ मोरे वय 39 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार कळवड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, सूरज अशोक पारधी वय 19 वर्ष, राहणार कळंबड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांना त्यांच्या ताब्यातील पिकअप 4चाकी वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील चौकशीत एकूण 5 म्हशी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपी नरेश भाऊ मोरे यांच्यावर चोरीचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, आंबेगव्हाण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।